विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी गणेश सूर्यवंशी ऑनलाईन टीचिंगमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, मामू या शिवाजी सावंत लिखित गद्याचा परिचय आपण आधीच्या भागामध्ये करून घेतलेला आहे. या भागामध्ये या गद्याविषयीची थोडीशी पार्श्वभूमी आपण बघणार आहोत आणि त्यानंतर त्या गद्याच्या खाली, त्या लेखाखाली दिलेल्या ज्या सराव कृती आहेत त्या सर्व सराव कृतींचा आपण विचार करणार आहोत. मामू या पाठामध्ये लेखक शिवाजी सावंत यांना भेटलेली मामू नावाची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं दर्शन आपल्याला घडतं. त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचा उलगडा लेखकाने या गद्याच्या माध्यमातून केलेला आहे. देशाभिमानी वृत्ती असलेला मामू, नम्रता, रुजुता, सेवाभावी वृत्ती, सहृदयीपणा, परस्परांना मदत करण्याची वृत्ती असणारा हा मामू आहे. तो पेशाने शाळेमध्ये शिपाई आहे, परंतु या व्यतिरिक्त देखील त्याची एक वेगळी ओळख समाजामध्ये आहे. तो कधी मौलवी म्हणून काम करताना दिसतो, कधी एखाद्या दुकानावर थांबून व्यापाऱ्याच्या भूमिकेमध्ये तो आपल्याला भेटतो आहे, तर कधी उस्तादाच्या भूमिकेमध्ये देखील तो आपल्याला दिसतो आहे. एक सामान्य व्यक्तिमत्वाचा हा मामू याने केवळ आपल्या स्वभावाने विविध स्तरातील माणसांची मनं जिंकलेली आपल्याला दिसत आहेत. याचं प्रत्यंतर, याचं फलित म्हणजेच त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये अनेकविध स्तरातील माणसं जमलेली दिसतात. या पाठातील सराव कृतींचा आपण विचार करणार आहोत. पहिली सराव कृती आहे कोण ते लिहा. म्हणजे खाली एक शब्दसमूह दिलेला आहे आणि तो शब्दसमूह लेखकाने कोणासाठी वापरलेला आहे या संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे. चैतन्याचे छोटे कोंब लेखकाने शाळकरी मुलांना, शाळेतील लहान मुलांना उद्देशून म्हटलेलं आहे. तर सफेद दाढीतील केसां एवढ्या आठवणी असणारा कोण असला पाहिजे हा व्यक्ती? तर मामू. असं का म्हटलेलं आहे? तर मामू हा गेल्या अनेक वर्षांपासून त्या शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करतो आहे. संस्थानाचं राज्य त्याने अनुभवलेलं आहेच, त्याबरोबरच लोकशाहीचं राज्य देखील त्याने अनुभवलेलं आहे. अशी दोन राज्य अनुभवलेला, अनुभवांची शिदोरी असणारा हा मामू, त्यासाठी लेखकाने शब्दसमूह वापरलेला आहे. सफेद दाढीतील केसां एवढ्या आठवणी असणारा, शाळेबाहेरचा बहुरूपी, हे देखील मामूसाठीच वापरलेला हा शब्दसमूह आहे. असं का म्हटलेलं असेल बरं? शाळेबाहेर हा मामू कधी मौलवीच्या भूमिकेमध्ये दिसतो आहे, कधी एखाद्या व्यापाऱ्याच्या भूमिकेत दिसतो, कधी कुणाला मदत करताना दिसतो, तर कधी तो एखाद्या साहेबाच्या मुलाला उर्दूचं अध्यापन करताना देखील दिसून येतो आहे. अशी त्याची शाळेबाहेरची अनेकविध रूपे आहेत, म्हणून त्याला शाळेबाहेरचा बहुरूपी लेखकाने म्हटलेलं दिसतं. अनघड कोवळे कंठ हा शब्दसमूह देखील लेखकाने शाळकरी मुलांसाठी, शाळेतील लहान मुलांसाठी वापरलेला आहे. पुढची स्लाईड आपण बघणार आहोत. लेखकाने विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्दसमूह कोणते? तर एकूणच हा संपूर्ण लेख वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की चैतन्याचे अगणित कोवळे कोंब असं पहिल्याच उतार्यामध्ये लेखकाने विद्यार्थ्यांसाठी हा शब्दसमूह वापरलेला आहे.
रांगा धरून उभे राहिलेले अनघड कोवळे कंठ. लहान मुलं शाळेमध्ये प्रार्थनेसाठी प्रतिज्ञेसाठी रांगेमध्ये उभे राहतात आणि आपल्या कोवळ्या कंठातून ते प्रार्थना आळवत असतात, म्हणून त्यांना रांगा धरून उभे राहिलेले अनघड, अजून घडायचे बाकी असलेले कोवळे कंठ असा शब्दसमूह वापरलेला दिसतो. कवळिकेचे असंख्य अनघड कंठ हा शब्दसमूह देखील लेखकाने लहान मुलांसाठी, शाळकरी मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी वापरलेला दिसतो आहे. पुढची स्लाईड बघू. मामूची शालाबाह्य रूपे. शाळेमध्ये तर शिपाई या भूमिकेमध्ये वावरणारा, एक कर्मचाऱ्याच्या भूमिकेमध्ये वावरणारा मामू तर आपल्याला दिसतोच, परंतु शाळेबाहेर देखील तो काहीतरी करताना आढळतो आहे. तो कधी मौलवीच्या भूमिकेत, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कधी मौलवीच्या भूमिकेत दिसतो, कधी एखाद्या फुलांच्या दुकानावर बसून, फळांच्या दुकानावर बसून तिथे फळांचा व्यापार करताना दिसतो, तर कधी उस्तादाच्या भूमिकेमध्ये, उस्तादाच्या रूपामध्ये तो पाठामध्ये आपल्याला दिसतो आहे. खालील वाक्यांतून तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं आहे की मामू या व्यक्तीच्या अंगी अनेकविध गुण आहेत, अनेक पैलू त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये दडलेले आहेत. त्या पैलूंचा उलगडा लेखकाने या पाठामध्ये केलेला दिसतो. त्याच्यामध्ये देशाभिमानी वृत्ती आहे, सहृदयीपणा आहे, सेवाभावी वृत्ती आहे, याबरोबरच तो इतरांना चटकन मदत करणारा आहे, अभ्यासू आहे, कर्तव्यदक्ष देखील आहे, प्रामाणिक आहे, आपल्या कामावर त्याची निष्ठा आहे. अशा अनेक गुणांचा समुच्चय असलेला हा मामू, त्याच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा या पाठामध्ये केलेला आहे. मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. मग हे वाक्य कुठं आपल्याला आढळतं, तर जेव्हा शाळेमध्ये राष्ट्रगीत सुरू असतं तेव्हा सावधानचा पवित्रा घेऊन मनामध्ये देशाप्रतीचा अभिमान बाळगत हा देशाभिमानी वृत्तीचा मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी येते. तो सहृदयी आहे, संवेदनशील आहे. सहृदयी यासोबतच इथे संवेदनशीलता हा गुण देखील आहे, भावनिकता हा गुण देखील आहे, प्रेम हा गुण देखील त्याचा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. त्याच्या आईची जेव्हा त्याला आठवण होते तेव्हा त्याच्यातली सहृदयी वृत्ती, त्याच्यातली संवेदनशीलता, त्याच्यातली जी मातृभक्ती आहे ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताठ बस, काय झालं नाही. एखादा विद्यार्थी शाळेमध्ये जेव्हा आजारी पडतो, त्याची तब्येत अचानक बिघडते, त्या विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी, त्याच्यामध्ये विश्वास पेरण्यासाठी मामू तातडीने, सतर्कतेने त्या ठिकाणी धावून जातो. या ठिकाणी देखील त्याच्यातली सहृदयता, त्याच्यातली भूतदया, त्याच्यातला सेवाभावीपणा हे गुण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मनुष्य प्रेम हे देखील या ठिकाणी दिसतं, त्याच्यातला प्रेमळपणा देखील आपल्याला बघायला मिळतो. माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. कुणाच वाक्य असलं पाहिजे बरं हे?
बरोबर, लेखकाचं वाक्य आहे. लेखक शाळेमध्ये मुख्याध्यापक असतात आणि लेखकाकडे भेटायला जर कोणी बाहेरचा पाहुणा आला तर मामू चटकन हेरतो. लेखकाने फक्त मामूकडे बघता क्षणी मामूला कळतं की आपल्याला काहीतरी सांगितलं जाणार आहे. तर अशा वेळेस त्याच्यातली जी कर्तव्य भावना आहे, त्याच्यातली जी कर्तव्य दक्ष वृत्ती आहे, त्याच्यातली कामाप्रतीची जी निष्ठा आहे, ती निष्ठा जागरूक होते आणि तो चटकन त्या पाहुण्यासाठी चहाची ऑर्डर देतो. त्या पाहुणचार त्याला चहा पाणी जे आहे तो त्या ठिकाणी त्याला पुरवतो. पुढचं वाक्य आहे, मामू एखाद्या कार्यक्रमात मुलांच्या समोर 10-20 मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो. बघा, मामू हा जरी एक सामान्य कर्मचारी असला पेशाने, तरी देखील आजवर 40 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये, 40 वर्षाच्या नोकरीमध्ये त्याने अनेक वक्ते ऐकलेले आहेत आणि त्याची श्रवण भक्ती खूप चांगली आहे. त्यामुळे अशा अनेक वक्त्यांना ऐकून तो स्वतः आता एखाद्या विषयामध्ये बोलण्याइतपत पारंगत झालेला आहे. नवनवीन शिकण्याची वृत्ती, अभ्यास करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये आहे. हा गुण, त्याच्यातला अभ्यासूपणा, हा गुण या वाक्यातनं आपल्याला प्रतिबिंबित होताना दिसतो आहे. पुढची स्लाईड आहे, खालील शब्दसमूहांचा अर्थ लिहा. तुम्हाला शब्दसमूह दिला आहे आणि त्या शब्दसमूहाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. थोराड घंटा. तर थोराड घंटा हा शब्दसमूह या पाठामध्ये कोणत्या अर्थानं आला असेल बरं? म्हणजे खूप दिवसांची जुनी घंटा. एखादी वयानं मोठी असणारी व्यक्ती, त्याला आपण थोराड म्हणतो. किंवा एखादं खूप मोठं झाड असेल, त्याला देखील आपण थोराड म्हणतो. तर अशी त्या शाळेमध्ये जी एक जुनी घंटा आहे, त्या घंटेसाठी वापरलेला हा शब्दसमूह आहे, खूप दिवसांची जुनी मोठी घंटा. अभिमानाची झालर हा शब्दसमूह एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगणे या अर्थाने आलेला आहे. खरं तर मामूच्या व्यक्तिमत्वाचा पैलू उलगडत असताना लेखकाने हा शब्दसमूह वापरलेला आहे. लेखक म्हणतो की त्याच्या अंगी अभिमानाची झालर नाही, म्हणजे कुठलाही अभिमानाचा लवलेश त्याच्यामध्ये नाही आहे. किंवा मग मुलांकडे बघत, जुन्या विद्यार्थ्यांकडे बघत त्याला एक अभिमान वाटत असतो. तर एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगणे या अर्थाने या शब्दसमूहाचा अर्थ आपल्याला घेता येईल. पुढे काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांमधील अक्षरं निवडून त्यांचा एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे. बघू आपण. पहिला शब्द आपल्याला दिलेला आहे, इशारती बर हुकूम. या शब्दामध्ये एकूण 9 अक्षरं आहेत. इशारती बर हुकूम. आता यातनं आपल्याला बरेच शब्द तयार करता येतात. मी इथे 3 शब्द उदाहरणादाखल तुम्हाला तयार करून दाखवलेत. पहिला शब्द इशारा, दुसरा हुकूम, तिसरा रती, आणखी आपल्याला तीर हा शब्द पण तयार करता येऊ शकतो. अनेक शब्द आपल्याला तयार करता येतील. त्यानंतर दुसरा शब्द आहे आमदार साहेब. यातील काही अक्षरं निवडून आपल्याला काही शब्द तयार करता येतात का बघू. पहिला शब्द तयार होतो आहे आम. दुसरा शब्द तयार होतो आहे मदार. तिसरा शब्द दार. त्यानंतर रसा. त्यानंतर साहेब. आणखी यापेक्षाही आणखी शब्द तुम्ही देखील तयार करू शकतात. बघा, दाम हा एक शब्द तयार होऊ शकतो. तर असे काही शब्द आपल्याला तयार करता
येतील. मी उदाहरण म्हणून तुम्हाला 5 शब्द तयार करून दाखवले. तिसरा शब्द दिलेला आहे समाधान. बघा, एक लक्षात ठेवायचं, आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे, बरोबर. म्हणजे अक्षरांचा योग्य क्रम साधून अक्षरांची जी सार्थपूर्ण रचना असते त्याला आपण शब्द म्हणतो. ही व्याख्या जर लक्षात घेतली तर आपल्याला शब्द अर्थपूर्ण तयार करता येतील. आता समाधान हा शब्द दिलेला आहे, त्याचा मान, धान, नस असे काही शब्द आपल्याला तयार करता येतील. पुढची स्लाइड बघू. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. पहिला वाक्प्रचार आहे चौवाटा पांगणे, म्हणजे चौफेर पसरणे. मुलं चौवाटा पांगली म्हणजे मुलं चौफेर पसरले. किंवा एखादी बातमी चौवाटा पांगली, ती बातमी चौफेर पसरली. कंठ दाटून येणे म्हणजे दुःखी होणे, उमाळा भरून येणे. आणि पुढचा शब्द आहे, पुढचा वाक्प्रचार आहे हरवलेला काळ मुठीत पकडणे, म्हणजे भूतकाळात रममान होणे. तीनही वाक्प्रचारांचा अर्थ आपल्या लक्षात आलेला असेल तर तुम्हाला यातनं वाक्य तयार करायची आहेत. मी वाक्य तयार करून दिलेली नाहीत, ती तुम्हाला तयार करायची आहेत. ओके, पुढची स्लाइड आपण बघणार आहोत. खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा. बघा, या तक्त्यामध्ये 3 प्रकारचे शब्द आपल्याला, म्हणजे खाली जे शब्द दिलेले आहेत, एकूण 10 शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचं 3 भागांमध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. उपसर्ग घटित शब्द त्यातले काढायचे आहेत, प्रत्यय घटित शब्द वेगळे करायचे आहेत आणि अभ्यस्त शब्द वेगळे करायचे आहेत. बघू, उपसर्ग घटित यातले अभिवाचन, भर दिवसा, अनुमती, अगणित. प्रत्यय घटित घटकाभर, गुणवान, साथीदार. अभ्यस्त ओबडधोबड, नाना तऱ्हा, जुना पुराणा. आता एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्द म्हणजे काय. बघा, तुम्ही यापूर्वी देखील 10वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकामध्ये यांचा अर्थ समजलेला असेलच, पण आता आपण थोडक्यात त्याचा अर्थ बघू. उपसर्ग म्हणजे जो मूळ शब्द आहे त्या शब्दाच्या आधी एखादा उपसर्ग लागतो, तेव्हा तो उपसर्ग घटित शब्द तयार होतो, एखादा शब्द जोडला जातो. इथे प्रत्यय घटित, प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी लागत असतो. आणि अभ्यस्त म्हणजे इथे शब्दाची, एकाच अर्थाच्या शब्दाची पुनरावृत्ती होताना दिसते. तर याप्रमाणे आपण मामू या पाठातील, या पाठाच्या खाली दिलेल्या ज्या सराव कृती आहे त्या सराव कृतींचा अभ्यास आज आपण या ठिकाणी केलेला आहे. मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही देखील स्वतः पाठाच्या आधारे, पाठातील उतार्यांच्या आधारे काही कृतीप्रश्न कागदावर काढा, वहीमध्ये लिहून काढा आणि त्या कृती सोडवण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला काही कृतींची उत्तरं येत नसतील, त्यासाठी अडचण येत असेल तर माझ्याशी निश्चितच संपर्क साधा. नमस्कार, मनपूर्वक धन्यवाद.